तर सुप्रभात मित्रांनो, मी मनोज भाबल तुमचं आपल्या उणगा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर मित्रांनो, आता आपण चलो देवळात. सकाळचे 6 वाजलेत आणि आपल्या कीर्तन पण सुरू झालेला. चला तर मग आपण आता देवळात जाऊया. गावातल्या महिलांनी सुंदर अशी रांगोळी काढून पालखीच्या आगमनाची तयारी केल्याने होती.
मित्रांनो छानपैकी आपला उत्सव झालेला आहे. आपण पालखी घ्या, चला पालखी जाऊया. ढोल ताशे टाळ मृदंगाच्या गजरात आपली पालखी विठ्ठल रखुमाईच्या मंदिराच्या दिशेने निघाली. वाटेत जाताना बरेच भक्तगण आपल्या पालखीचं दर्शन घेत होते आणि त्यांना प्रसाद म्हणून सुंटावडो दिलो जायत होते. आता आपली पालखी मुर्जान बाहेर इली होती. मुखी रामनामाचा जप आणि बजरंग बलीची भजना म्हणत आपली पालखी हळूहळू निघाली होती ती आपल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिराकडे. ज्या क्षणाची वाट बघी होतं तो क्षण येईल. विठ्ठल रखुमाई मंदिराजवळ येऊन पोचलो आणि पालखी प्रदक्षिणा सुरू झाली. पालखी देवळात गेली. विठ्ठल रखुमाई आणि मारुतीरायाची भेट झाली. भेट घेऊन मारुतीराया थेट निघालो तो आपल्या दत्त महाराजांच्या भेटीला. आता आपली पालखी येऊन पोचली होती ती परकोटात, म्हणजेच आपल्या दत्त महाराजांच्या देवळात. देवळाभोवती प्रदक्षिणा करून पालखी थेट दत्त महाराजांच्या देवळात येईल. दत्त महाराजांची भेट घेऊन आपली पालखी थेट आता निघाली होती ती परत देवळाच्या दिशेत. प्रदक्षिणा पूर्ण करून पालखी परत देवळात येईल. देवळात इल्यानंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर एवढ्यात तरी काही कार्यक्रम नव्हते. संध्याकाळी थेट फनी गेम होणार होते. चला आपण संध्याकाळी भेटूया. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो आपल्या स्पर्धेंका. आता स्पर्धा सुरू झाल्या देवळाकडे. चला आपण स्पर्धा बघूया.